तो आज मी तुम्हाला 4 एनिमीज सांगणार आहे. ओके, सगळ्यात टॉक्सिक आणि खूप खूप टॉक्सिक आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असू शकतात. अर्थात आपण जर त्याच्यावर खूप 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 नित्य नेमाने काम केलं तर नसतील, तर निघून जातील. पण नाहीतर सतत सतत डोकवात राहतील, नाहीतर खूप मोठं घर करून बसलेले असतील. तर सगळ्यात पहिला एनिमी शत्रू आहे गिल्ट. सेकंड एनिमी आहे रिझेंटमेंट. थर्ड एनिमी आहे फिअर. आणि फोर्थ एनिमी आहे क्रिटिसिझम. हे खूप मोठे शत्रू आहेत आणि एवढे व्यवस्थित आपल्या मनात आणि नंतर नंतर त्याचं रूपांतर नो डिस इज एस डिझीज एस डिस आणि इज. ओके, सो त्या डिस इजेस मध्ये होतं, फिजिकल इलनेस मध्ये होतं, खूप रिझेंटमेंट आयुष्यात असल्या तर वेगवेगळ्या प्रकारचे रोग कसे लागू आपण घेऊ शकतो. फिअर असलं तर काय होऊ शकतं, क्रिटिसिझम केला तर काय काय होऊ शकतं, हो ना. सतत क्रिटिसाइज करत राहतो, घरातल्यांना म्हणा, अगदी घरातल्यांपासून सुरुवात होते, अगदी पार्टनर्स मध्ये सुरुवात होऊ शकते, मुलांना करू शकतो, मुलं एकमेकांना, म्हणजे घरातच आहे म्हटल्यावर मग ते सगळं सगळीकडे सुरू शकतं. आणि मग बाहेरच्यांना तर ऑफकोर्स येता जाता ज्याला भेटताय त्याला क्रिटिसाइज करत सुटता. गिल्ट गिल्ट ऑल्सो प्लेज अ व्हेरी मेजर रोल सिन्स चाइल्डहुड. काय काय झालेलं आहे पास्ट मध्ये, काय काय झालेलं आहे, तर हे सगळं खूप खूप इंटरेस्टिंग आहे शिकून समजून घेण्यासाठी. बट ऍट द सेम टाइम खूप एक्साइटिंग आणि खूप इंटरेस्टिंग सुद्धा आहे ह्याच्यावर काम करण्यासाठी. सो माझ्या 21 days हील विथ ग्रॅटिट्यूड मध्ये वी आर गोइंग टू वर्क ऑन दीज 4 enemies. हे खूप मोठे शत्रू आहेत, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यावर काम करणं खूप खूप महत्वाचं आहे, हेही लक्षात ठेवा. ओके, थँक्यू. बाय बाय. सी यू सून.